नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। मागच्या काही दिवसांपासून केज असेल, धारूर असेल किंवा अन्य ठिकाणीही गॅसचे सिलेंडर मिळवण्यासाठी एजन्सीसमोर नागरिक मोठ्या प्रमाणावर रांगा लावू लागलेले आहेत। आता गॅसची टंचाई होणार, मग आपल्याला सिलेंडर मिळणार नाही, अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर शहरी नव्हे तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर अगदी चर्चेला जाऊ लागलेली आहे। आणि म्हणूनच या संदर्भात सक्रिय न्यूजच्या माध्यमातून काल या गोष्टीला समोर आणण्यासाठी बातमी करण्यात आलेली होती आणि या संदर्भात प्रशासनाला आणि गॅस एजन्सी धारकांनाही विचारणा करण्यात आली होती की खरोखरच गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार आहे का। मात्र या संदर्भात प्रशासन असेल किंवा गॅस एजन्सी धारक असतील त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले कसल्याही प्रकारचा म्हणजे गॅसचा तुटवडा नाही, वेळेवर सिलेंडर मिळतील। तरीही मोठ्या प्रमाणावर लोक एजन्सीसमोर येत आहेत आणि सिलेंडर मिळवण्यासाठी अगदी भांडणंसुद्धा करू लागलेले आहेत। उन्हातानाचं दिवसभर त्या एजन्सीसमोर रांगा लावत आहेत आणि सिलेंडर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र या संदर्भात विचारणा केल्यानंतर केजच्या पुरवठा विभागाने एक रीतसर पत्र काढलं, ते गॅस एजन्सी धारकांनाही दिलं आणि नागरिकांना कळावं यासाठी माध्यमांकडेही देण्यात आलं होतं। आणि त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे कसल्याही प्रकारचा गॅसचा तुटवडा नाही, इंधन असेल त्याचाही साठा आपल्याकडे भरपूर आहे आणि गॅस सिलेंडरचाही साठा मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे आहे। त्यामुळे नागरिकांनी पॅनिक न होता अगदी रीतसर आपल्या अधिकृत मोबाईल नंबरवरून गॅसची बुकिंग करावी आणि त्यानंतर सिलेंडर घरपोच मिळेल। मात्र असं असूनही आज शनिवारी आपण पाहताय केज शहरातील धारूर रोडवरील HP गॅस एजन्सीच्या समोर अशा प्रकारे मोठी रांग लागलेली आहे। प्रशासनानेही कळवलेलं आहे की कसल्याही प्रकारचा तुटवडा नाही, मात्र यामध्ये काही साठेबाजी करणारे किंवा चढ्या दराने इतरांना सिलेंडर विकण्याचा ज्यांचा मानस आहे अशा प्रकारचे लोक अशा अफवा पसरू लागलेले आहेत आणि या अफवेमुळे सर्वसामान्य नागरिक अगदी पॅनिक होऊ लागलेले आहेत, भयभीत झालेले आहेत आणि ते अशा प्रकारच्या रांगा लावू लागलेले आहेत। मात्र गॅस एजन्सी धारकांनीही अशा प्रकारे रांगेत न सिलेंडर देता नोंद झाल्यानंतर घरपोच देणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि प्रशासनानेही जे काही पथकं नेमलेले आहेत त्या पथकांनीही या ठिकाणी जाऊन भेटी देणं गरजेचं आहे आणि नेमका प्रकार काय आहे आणि हे कशामुळे होऊ लागलेलं आहे, लोक कशा प्रकारे अफवा पसरू लागलेले आहेत याची खातरजमा करून कारवाई करणं गरजेचं आहे। अन्यथा अशा रणरणत्या उन्हामध्ये अशा प्रकारे लोकांना रांगा लावल्याशिवाय पर्याय राहणार